सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। सालेकसा पोलीस स्टेशन हद्दीतील प्रकरण, अवैधरित्या गांजा विक्री करणारे आरोपी जेरबंद। सालेकसा पोलिसांची कारवाई। सालेकसा पोलिसांना गुप्त माहिती मिळताच अवैध गांजाची विक्री आरोपी श्री शंकर हिरामण लांजेवार वय 65 वर्ष राहणार तेली टोला कारू टोला हा अवैधरित्या गांजा विक्री करण्याकरिता अंमली पदार्थ गांजा बाळगून ठेवले असल्याची माहिती गोपनीय सूत्रांद्वारे प्राप्त झाल्याने यातील फिर्यादी यांनी सदरबाबत माननीय वरिष्ठांना वेळीच माहिती देऊन सदर कारवाई करण्याची परवानगी प्राप्त करून वर नमूद घटना दिनांक 11 मे 2025 रोजी 1:06 दरम्यान तेली टोला कारू टोला या ठिकाणी यातील आरोपी त्याच्या ताब्यातील राहते घराची 2 पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचे राहते घराचे दिवाण पलंगावरील हातरण पांघराणाखाली 193 ग्रॅम एका पांढऱ्या रंगाच्या पारदर्शक पॉलिथिनमध्ये ओलसर हिरवट रंगाचा पाला ज्याचे पॉलिथिनसह वजन किंमत 3,860 रुपये प्रति किलोग्रॅम 20,000 रुपये। दुसरं म्हणजे 292 ग्रॅम एक पांढऱ्या रंगाचे पारदर्शक पॉलिथिनमध्ये ओलसर हिरवट रंगाचा बी मिश्री पाला याचे पॉलिथिनसह वजन किंमत 5,840 रुपये प्रति किलोग्रॅम 20,000 रुपये असा एकूण 485 ग्रॅम ओलसर हिरवट रंगाचा गांजा किंमत 9,700 रुपयांचा माल अवैधरित्या मिळून आला। उर्वरित 163 ग्राम 30 ग्रॅम सीए सॅम्पल करिता गांजा वेगळा करून उर्वरित पाला गांजाच्या पॉलिथिनसह 262 ग्रॅम 30 ग्रॅम सीए सॅम्पल करिता गांजा वेगळा करून उर्वरित बी मिश्रित पाला गांजाच्या पॉलिथिनसह वजन वेगळा करून सदर सीए सॅम्पल व उर्वरित जप्त गांजा जागेत सीलबंद करून ताब्यात घेण्यात आला। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक गोंदिया माननीय श्री गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री नित्यानंद झा, डीवायएसपी प्रमोद मडामे साहेब आमगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी सालेकसा पोलीस निरीक्षक सिंघम श्री भूषण बुराडे साहेब, सहायक पोलीस निरीक्षक युवराज पोठरे, पोलीस हवालदार गणेश सोनजाल, तुरकर पोलीस शिपाई वेदक, रामप्रसाद मेंढके, जितेंद्र पगारवार, मनोहर कांबळे, विकास हेमने, महिला पोलीस शिपाई छबू भेदे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली। पुढील तपास भूषण बुराडे हे करीत आहेत। सिटी इंडिया न्यूजसाठी गोंदिया जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार।